नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवराज गोरले यांचा आयुष्य आनंदाचा उत्सव हा जो पाठ आहे त्याचा उत्तरार्ध बघणार आहोत। आपण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की लेखकांनी आनंदी आयुष्याचं गमक रहस्य आपल्याला या पाठात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी आपल्याला हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की आनंद छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवण्याची स्वतःला आपण सवय जडवून जर घेतली तर आनंदी राहणं हा आपला स्वभाव होऊन जातो आणि आयुष्यातला आनंद स्वीकारण्याची आणि तो इतरांना वाटण्याची आपल्याला सवय लागते आणि अशा पद्धतीने आपलं स्वतःचं अस्तित्व आपण या संपूर्ण जगासाठी आनंददायक ठरवतो। केवळ संपूर्ण जगासाठी आनंददायक ठरवत नाही तर आपलं स्वतःचं अस्तित्व स्वतःसाठी सुद्धा आपण उपयुक्त ठरवतो। लेखक आपल्याला पुढे सांगतो की निसर्गात काय आनंद भरून राहिलेला आहे। देता किती घेशील दो कराने अशी अवस्था या निसर्गाने त्या परमेश्वराने विधात्याने आपल्यासाठी करून ठेवलेली आहे। फक्त घराच्या बाहेर पाऊल ठेवा आणि तुम्हाला दिसेल की अंगणात असलेल्या छोट्याशा गवताच्या पात्याने सुद्धा तुम्हाला प्रसन्न केलेलं आहे। झाडावर उमललेल्या फुलांनी तुम्हाला प्रसन्न केलेलं आहे। झाडांवर बागडणाऱ्या पक्ष्यांनी त्यांच्या चिवचिवाटाने त्यांच्या किलबिलाटाने तुम्हाला प्रसन्न केलेलं आहे आणि अंगणात आढळणाऱ्या गोगलगाई गाईसारख्या अगदी क्षुद्र जीवानी सुद्धा तुम्हाला आनंदी केलेलं आहे। मात्र हे तुम्हाला केव्हा जाणवेल? ज्यावेळी तुमच्या अंतःकरणातला आनंद, तुमची आनंदी प्रवृत्ती निसर्गातल्या आपल्या बाह्य सृष्टीतल्या आनंदाशी जुळवून घेईल त्यावेळी। असं जर होणार नाही तर आनंदाची अनुभूती होणार नाही। लेखक आपल्याला सांगतो की अगदी हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हात आनंद असतो, श्रावणातली रिमझिम आपल्या अंगावर झेलण्यात तर एक अवर्णनीय आनंद असतो, चांदण्या रात्री भटकण्यात सुद्धा निस्सीम आनंद असतो। झाडांचे नुसते आकार सुद्धा पाहत आपण फिरलो ना तरी सुद्धा त्या झाडांचे भिन्न विभिन्न आकार पाहिल्यानंतर त्यातून आपल्याला आनंद मिळतो। अगदी आकाशात फिरणाऱ्या विहरणाऱ्या ढगांचे वेगवेगळे आकार सुद्धा आपल्याला तितकाच आनंद देऊन जातात। हिरव्या रंगाच्या नुसत्या वेगवेगळ्या छटा सुद्धा आपण न्याहाळायचं ठरवलं ना, या नाना छटांचं केवळ अवलोकन करायचं ठरवलं ना तरी सुद्धा केवळ आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे अशी तुमची मनोवस्था झाली नाही तर नवल। साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी मात्र लेखक म्हणतो आपल्या आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं। त्यांनी आपल्या आयुष्यातल्या आनंदाला तिलांजली द्यावी। ज्यांना निसर्गातला अगदी सहज विनामूल्य मिळणारा आनंद सुद्धा अनुभवता येत नाही त्यांनी काय करावं? आपल्याला कधी आपल्या आयुष्यात आनंद मिळेल ही आशाच सोडून द्यावी। त्या आशेला त्यांनी तिलांजली द्यावी, विसर्ग द्यावा असं आपला लेखक इथे म्हणतोय। संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे। संगीत म्हणजे स्वर्गीय आनंद। हा स्वर्गीय आनंद जसा गाणाऱ्यांसाठी असतो, गवयांसाठी असतो, तसाच तो श्रोत्यांसाठी सुद्धा असतो। अतिशय उच्च कोटीचं शास्त्रीय संगीत ऐकायला मिळणं यात जो आनंद असतो मित्रांनो तो निस्सीम असतो, तो अवर्णनीय असतो, तो शब्दात उलगडून सांगता येत नाही आपल्याला। आणि आपल्या शास्त्रीय गायकांनी आपल्यावर केवढं मोठं देणं करून ठेवलंय, केवढं ऋण आपल्यावर करून ठेवलेलं आहे। कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर, माणिक वर्मा, प्रभा अत्रे अशी कितीतरी नावं आपल्याजवळ आहेत आणि आधुनिक पिढीमध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट काम करणारे जे काही राहुल देशपांडे सारखे, महेश काळे सारखे, जयतीर्थ मेवुंडी सारखे गायक आहेत, कौशिकी चक्रवर्ती सारखी गायिका आहे, या लोकांनी तर आपल्यावर मोठं ऋण करून ठेवलेलं आहे। कारण त्यांनी गायलेली गीतं ऐकणं म्हणजे निव्वळ आनंद, त्याची सर इतर कुठल्याही आनंदाला येणार नाही। लेखक म्हणतो या लोकांचं कर्तृत्व जे आहे संगीत क्षेत्रातलं हे केवळ आपलं भाग्य म्हणायला हवंय। आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा निराळा नसावाच। समजा आता तुम्हाला वाटेल की आम्हाला कुठं गाता येतं, ज्या सगळ्या शास्त्रीय गायकांची आता तुम्ही नावं घेतलेली आहेत त्यांना तो आनंद अनुभवायला मिळतो कारण ते गातात। आम्हाला कसं मिळणार? आम्हाला तर गाताच येत नाही। पण हा केवळ आपण शोधलेला एक बहाणा असतो असं मला वाटतं। कारण आनंद संगीताचा जो आहे तो केवळ गाण्यात नाहीये। प्रत्येक जण गायक व्हायला लागलं तर कसं होणार आहे? श्रोते पण तर असायला हवेत ना। श्रोते आहेत म्हणून गायकांचं अस्तित्व आहे, गायकांना महत्व आहे। आपल्याला गाता जरी आलं नाही तरी गाता येत नाही म्हणून रडगाणं गाण्यापेक्षा मला ऐकता तर येतं ना। जगामध्ये किती असे लोक आहेत की ज्यांना दुर्दैवाने
श्रवण शक्ती सुद्धा देवाने दिलेली नाहीये. त्यापेक्षा मी किती चांगल्या अवस्थेत आहे, मला इतक्या स्वर्गीय आनंदाचा, या गाण्याचा आनंद घ्यायला मिळतोय, असं जर का आपण स्वतःला सांगितलं तर त्या गाण्यातला तो आनंद आपण लुटू शकतो, तो आत्मिक आनंद आपण लुटू शकतो. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या तंद्रीत, कलेच्या मस्तीत. ती मंडळी कलेशी दोस्ती करतात वेगळ्या नात्याने, गायक या नात्याने. आपण कलेशी दोस्ती करू शकतो, गायन कलेशी, श्रोते या नात्याने. निर्मितीच्या आनंदाशी आपल्याला नातं त्याच वेळी जोडता येईल ज्यावेळी आपण अप्रत्यक्षरित्या, म्हणजे गाता आलं नाही तरी ऐकण्याच्या भूमिकेतून, श्रोत्याच्या भूमिकेतून का असे ना, पण या गोष्टीचा मला आनंद घ्यायचा आहे, या निर्मितीच्या आनंदाशी मला जोडायचंय स्वतःला, असं ठरवलं मित्रांनो की तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. लेखक आपल्याला म्हणतो की आपल्याला कलावंत जरी होता आलं नाही तरी आपल्याला रसिक तर निश्चितच होता येतं. कलेच्या आस्वादातला हा जो आनंद आहे, हा आनंद आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काय? प्रत्येकाने काही ताजमहालच बांधायला हवाय का? निर्मिती म्हणजे केवळ ताजमहाल बांधणं नव्हे, तर निर्मिती म्हणजे इतरांनी निर्माण केलेल्या गोष्टींचा आस्वाद घेणं. अगदी दिवाळीच्या सणामध्ये आपण छोटासा एक किल्ला जरी बांधला तरी ती निर्मितीच असते की. मग मी छोटासा किल्ला बांधलाय, मला ताजमहाल सारखा उत्तुंग किल्ला नाही बांधता आला, म्हणून आपण दुःखी व्हायचं की मी किती छान किल्ला बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. निदान प्रयत्न तर केलाय ना, म्हणून आपण आनंदी राहायचं, हे आपल्याला ठरवायचंय. आनंदी राहायचं की आनंदासाठी मनाची कवाड बंद करायची, हे आपल्याला ठरवायचंय. आणि शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. खरंय, शिकणं ही जी प्रक्रिया आहे ती आयुष्याच्या आरंभापासून ते अंतापर्यंत सुरू असते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण मित्रांनो काही ना काही शिकत असतो. या शिकण्याच्या प्रक्रियेत सुद्धा एक आनंद असतो. शिकलेलं शिकवण्यात तर अपार आनंद असतो. आपण जे शिकलेलो आहे ते इतरांना शिकवण्यात आणखी वेगळ्या आनंदाची अनुभूती होते. हा आनंद आपण किती घेतो? कधी कधी आपण नाईलाजानं घेतो, हो ना. कधी कधी तुम्ही आनंदाने शिकायला तयार होत असणार, कधी कधी तुम्हाला नाईलाजाने, आता पिरियड आहे आपला, कॉलेज आहे आपलं म्हणून जायचंय, शिकायचंय, अशा पद्धतीने तुम्ही तो आनंद घेत असाल. तुम्ही तो आनंद घेत असाल म्हणण्यापेक्षा तुम्ही त्या आनंदाला मुकत असाल असं म्हणणं मला इथे जास्त योग्य वाटतं. तुम्ही आपल्या मनाची जर का रिसेप्टिव्ह स्टेट ठेवली नाही, म्हणजे आनंद स्वीकारण्यासाठी आपल्या मनाला जर का तुम्ही तयार ठेवलं नाही, तर तुम्ही काय करता? शाळेत जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही केवळ शरीराने बसलेले असता. तुमच्या मनापासून तुमची शिकण्याची प्रक्रिया घडतच नाही आणि त्या शिकण्याच्या आनंदाला तुम्ही पारखे होता. कधी आपण नाईलाजाने शिकतो, कधी परीक्षा देण्यासाठी शिकतो, कधी कधी आपण कुणावर उपकार करतो या भावनेने शिकतो. एकदा तरी आयुष्यामध्ये मला काहीतरी शिकायचंय या भावनेने शिकून बघा, आपला लेखक आपल्याला सांगतोय. मग ती एखादी कला शिकणं असो, एखादी भाषा शिकणं असो, एखादं तंत्र शिकणं असो, एखादा खेळ शिकणं असो, परंतु या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये किती आनंद आहे, तो आनंद तुम्ही लुटायला शिका. लेखक आपल्याला सांगतोय की खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद प्राप्ती असतो. आपण आपल्या पोटापाण्यासाठी उद्योग करतो आणि आपला फावला वेळ घालवण्यासाठी आपण काय करतो? त्या वेळातून आनंद प्राप्त करण्यासाठी आपण छंदाची जोपासना करत असतो. छंद कुठल्याही प्रकारचे असू शकतात बरं, म्हणजे कुणाला वाचनाचा छंद असतो, कुणाला गाणी गाण्याचा, कुणाला गाणी ऐकण्याचा छंद असतो, कुणाला खेळत राहण्याचा छंद असतो, कुणाला तर अगदी वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे दगड गोळा करण्याचा छंद असतो, कुणाला पक्षी निरीक्षणाचा छंद असतो. कसलं वेड लोक डोक्यात घेतात, मात्र त्या वेडातून त्यांना निव्वळ आनंदाची प्राप्ती होत असते आणि तेच त्यांच्या आनंदी आयुष्याचं गमक असतं. आनंद हवा जर असेल ना, तर आपल्याला थोडंसं वेडं व्हावंच लागतं. वेडं झाल्याशिवाय आनंद प्राप्त करता येत नाही आपल्याला. मग ते वेडेपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीच्या बाबतीतलं असतं. लेखक आपल्याला पुढे सांगतोय की शहाणसुरतं जर तुम्हाला राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. वाचन हा अतिशय महत्वाचा छंद आहे मित्रांनो. तो केवळ आपल्या ज्ञानात भर घालत नाही, तर पुस्तक आपल्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून अतिशय उत्कृष्ट भूमिका निभावतो. आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम मूर्खाणाम तू व्यसनेन निद्रया कलहे नवा. म्हणजे काय? आपण आपला मोकळा वेळ कशी पद्धतीनं घालवतो यावर आपण काय आहोत हे ठरत असतं. सुभाषितकार आपल्याला सांगतो की काव्यशास्त्र विनोद म्हणजे
काव्य आणि शास्त्र म्हणजे साहित्य आणि शास्त्रीय ग्रंथ यांच्या साह्याने जर का तुम्ही आपलं मनोविनोदन म्हणजे मनोरंजन करून घेत असाल तर तुम्ही काय धीमान लोक आहात, तुम्ही बुद्धिमान लोक आहात। मात्र मूर्ख लोक कसा आपला वेळ घालवतात माहितीये? व्यसनांमध्ये स्वतःला गुंतवून किंवा निद्रया अगदी अनावर असणारी झोप जी असते त्यात ते आपला वेळ घालवत असतात, किंवा कलहेनं विनाकारण दिसेल त्याच्याशी भांडत सुटतात ते लोक। का? कारण वेळ घालवण्याचा चांगला मार्ग त्यांच्याजवळ उपलब्धच नसतो ना, हो ना। जेव्हा इतर चांगले मार्ग उपलब्ध नसतात तेव्हाच ते असल्या गोष्टींमध्ये आपला वेळ घालवत असतात ना। मग मुलांना तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला बुद्धिमान व्हायचंय की तुम्हाला मूर्ख म्हणून आपलं आयुष्य जगायचंय। लेखक आपल्याला इथे सांगतो की शहाणं जर का आपल्याला व्हायचं असेल आयुष्यात तर त्यासाठी वाचनाचा छंद आपल्याला जोपासावाच लागेल। कारण पुस्तकांची सोबत म्हणजे काय? अक्षर आनंदाची सोबत। अक्षर आनंदाची म्हणजे साहित्याची सोबत, सुंदर सुंदर ज्ञान आपल्याला देणाऱ्या गोष्टींची सोबत। आणि दुसरा अर्थ अक्षर या शब्दाचा असा आहे की जो अक्षर असतो, जो कधीही नष्ट होत नाही। आपण एक पुस्तक आज वाचलं आणि म्हणून आपल्याला आजच आनंद झाला, त्या पुस्तकाच्या वाचनामुळे भविष्यात आपल्याला आनंदच होणार नाही असं कधी होतं का? खचितच नाही। आपण आज वाचलेलं एक पुस्तक आपल्याला आज जितका आनंद देतं मित्रांनो, तितकाच आनंद भविष्यात केव्हाही आपण ज्यावेळी त्या पुस्तकाची आठवण करू ना त्यावेळी होत असतो। साने गुरुजींची जीवनगाथा नावाचं एक पुस्तक आहे, राजा मंगळवेढेकरांनी लिहिलेलं। इतकं अप्रतिम पुस्तक आहे मुलांनो की आपण आपल्या बालपणी वाचलेलं ते पुस्तक असेल ना तरी सुद्धा त्यातल्या विविध प्रसंगांची जी आठवण आहे ती आज या वयात सुद्धा, तुम्ही मोठे झाल्यानंतर सुद्धा तुमच्या मनामध्ये रुंजी घालत राहील। इतकं अप्रतिम ते पुस्तक आहे। कुठलंही पुस्तक इतकंच अप्रतिम असतं, ते त्याच्या वाचनानं तत्क्षणी जितका आनंद आपल्याला देत असतं ना तितकीच आनंदाची शिदोरी ते पुस्तक आपल्याला आपल्या भविष्यकालीन आयुष्यासाठी देत असतं। आपल्या आजीवन आनंदाची बेगमी पुस्तक वाचनाचा छंद आपल्यासाठी करून ठेवतो। आणि म्हणून आपला लेखक आपल्याला सांगतो की वाचनाचा छंद आपण जोपासायलाच हवा। ही सोबत, पुस्तकांची सोबत तुम्हाला कधी दगा देत नाही। माणसाच्या रूपात असलेला मित्र एक वेळ आपल्याला दगा देईल, पण पुस्तकरूपी मित्र आपल्याला कधीही दगा देत नाही। या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत। आपण आपल्या मित्राकडून आणलेलं पुस्तक सुद्धा वाचून आनंद मिळवू शकतो। त्यासाठी दुकानात जाऊन पैसे खर्च करून मगच आपल्याला आनंद मिळतो असं शक्य आहे का? अजिबातच नाही। आणि एकदा हा आनंद तुम्ही प्राप्त केला की हा आनंद तुमच्यापासून जगातून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि म्हणून लेखक म्हणतो काय करावं? सपाटून वाचावं, भरपूर वाचावं आणि झपाटून जावं। आणि त्या पुस्तकात सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या साह्याने आपण आपलं जीवन क्रमण करण्याचा प्रयत्न करावा। झपाटल्यासारखी ती तत्व आपल्या आचरणात उतरवण्याचा आपण प्रयत्न करावा। कधी कधी आपण अस्वस्थ होतो आयुष्यामध्ये, उगाचच अकारण एखाद्या वेळी उदास वाटायला लागतं। अशा वेळी आपण परमेश्वराचा धावा करतो। काही लोक काय करतात? अशा वेळी आपल्या आवडीचं पुस्तक वाचतात। केवळ आपल्या आवडीचं पुस्तक वाचल्याने सुद्धा मनाला आलेली ही मरगळ, मनातली ही अस्वस्थता निघून जाते, हद्दपार होते, नामशेष होते आणि आपल्या मनाला परत एकदा प्रसन्न करण्याचं काम ही पुस्तकं करतात। आणि म्हणून लेखक म्हणतो की पुस्तकं ही कायम स्वरूपी उपलब्ध असलेले मित्र आहेत आपले। निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत या गोष्टी जर आपल्या जवळ असतील ना तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन आपण आनंदात आपले आयुष्य जगू शकतो। लेखक आपल्याला सांगतो एकटं असण्यात, एकटं जीवन जगण्यात पण एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो। मात्र त्या एकाकी आयुष्यामध्ये आपल्याला सोबत म्हणून निसर्ग, संगीत, पुस्तक वाचनाचा छंद या गोष्टी मात्र निश्चित असायला हव्या आहेत। कधी कधी आपण एकटे असताना काय करतो? आपल्या अंतरंगामध्ये हलकेच आपण डोकावून पाहतो, आपण आत्मनिरीक्षण करतो, आपण स्वपरीक्षण करतो आणि त्यातून सुद्धा स्वतःला ओळखायला शिकतो। आपण आत्मसंवादातून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, आपल्याला नवीन विचार सुचायला लागतात, नवीन कल्पना सुचायला लागतात आणि मग आपण नवनिर्मिती करायला लागतो। आपण नवनिर्मितीच्या कल्पना सुचल्यानंतर आविष्कार करायला लागतो। हा आनंद, एकटेपणातला आनंद जो घेऊ शकतो ना तो सुद्धा आयुष्यामध्ये आनंदी राहायला शिकतो। का? कारण तो बाह्य गोष्टीमध्ये आनंद शोधण्यापेक्षा स्वतःतला आनंद आधी ओळखायला शिकतो आणि नंतर स्वतःच्या मनातल्या आनंदाची सोबत घेऊन तो निसर्गात, संगीतात, पुस्तकांमध्ये आनंद शोधायला लागतो।
आनंदासाठी आपलं मन आपल्याला मोकळं ठेवावं लागतं. आपण पूर्वीच पाहिलंय, जोपर्यंत आपल्या मनामध्ये नकारात्मक वाईट विचारांची दाटी असेल तोपर्यंत आनंद आपल्या मनामध्ये प्रवेश करू इच्छिणार नाही. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन गोष्टींतच आपण आपलं आयुष्य अन्यथा घालवत असतो, हो ना. बरेचदा काय होतं की आपण वर्तमानात कमी जगतो आणि भूतकाळामध्ये माझ्यासोबत काय काय झालं या सगळ्या गोष्टींची आपण आठवण करत असतो आणि त्यामुळे आपलं मन खट्टू करत असतो आपण. आणि कधी कधी काय होतं की त्या गोष्टींतून, त्या भूतकाळाचं भूत आपल्या मानगुटीवर जे बसलेलं असतं त्यातून समजा आपली सुटका झालीच ना, तर आपण वर्तमानात जगण्याऐवजी भविष्याकडे आपली नजर ठेवतो. भविष्यामध्ये मला कशा प्रकारचं आयुष्य जगायला मिळेल याचाच विचार करत असतो, जेव्हा की ते भविष्य आपल्या हातात नसतं. आपल्याला माहिती नसतं आपल्या आयुष्यातले किती दिवस या पुढे उरलेले आहेत आणि जे आपल्याला माहिती नसतं त्याचाच विचार करत आपण अकारण आपल्या आयुष्यातला आनंद गमावून बसतो. वर्तमानात जगायला आपण शिकायला हवंय मित्रांनो, वर्तमानातला आनंद लुटायला शिकायला हवंय आपण. असं म्हटलं जातं, वर्तमानेन कालेन वर्तयंती विचक्षणाः. विचक्षण म्हणजे विद्वान लोक, चतुर लोक, शहाणे लोक जे असतात ना, ते काय करतात, वर्तमानेन कालेन वर्तयंती म्हणजे ते वर्तमानामध्ये जगणारे असतात. वर्तमान आपला काय आहे हे पाहून आपण कसं वागायचं हे ते ठरवणारे असतात. शहाणे लोकांचं हे लक्षण आहे. आपण मात्र काय करतो, भूतकाळात माझ्यासोबत काय झालं होतं त्याचा विचार करून मी आता कसं वागायला हवंय हा विचार करतो. भविष्य काळामध्ये मला कशा प्रकारचं आयुष्य हवंय याचा विचार करून वर्तमानातलं आपलं वागणं ठरवतो आणि इथेच आपण चूक करून बसतो. कारण ही जी आपण सातत्याने घोडदौड करत असतो, आपण भूतकाळामध्ये जात असतो, एका क्षणात दुसऱ्या क्षणी आपण भविष्यात जात असतो, या सगळ्या गडबडीमध्ये आपण वर्तमानात जगणं विसरून जातो. वर्तमानातला आनंद लुटून जगणं विसरून जातो. आणि म्हणून आपला लेखक आपल्याला सांगतो की खरा असतो तो केवळ आपला वर्तमान काळ, कारण तो सत्य असतो. भूतकाळ निघून गेलेला असतो, तो आपल्या हाती नसतो आणि त्यामुळे भूतकाळामध्ये आपल्याला रिवाइंडचं बटन मिळत नाही. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना आपण बदलू शकत नाही. भविष्य काळात येणाऱ्या घटनांना आपण पाहू शकत नाही, कारण मी भविष्यात असेन की नाही याची खात्रीच मुळी आपल्याला नसते. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, लेखक म्हणतो सर्वोत्कृष्ट उपाय आहे वर्तमानात जगण्याचा. भरभरून आपल्याला परमेश्वरांनी जो वर्तमान दिलेला आहे तो जगायला आपण शिकलो की खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकलो. तर आपल्या मनामध्ये जगण्याविषयी मुळात प्रेम असायला हवंय, जगण्याबद्दल हौस असायला हवी आहे. हे जगण्याबद्दलचं प्रेम आपल्या मनात असेल ना, तर आपण आजचं काम उद्यावर ढकलत नाही. अन्यथा काय होतं, आजचं काम उद्यावर आपण ढकलतो, उद्याचं काम आपण परवावर ढकलतो. मात्र आपल्या जगण्यामध्ये असोशी असेल, आपल्याला मनापासून जगावं असं वाटत असेल तर काय होतं, तर आज करण्याचं जे काम असतं ते आपण आत्ता करायला लागतो आणि उद्यासाठी आपण जे काम ठरवलेलं असेल करायचं ते आपण आजच उरकून टाकण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या कामातून आनंद घेण्याची प्रवृत्ती आपण आपल्या मनामध्ये बाळगलेली असते. असं ज्यावेळी होत नाही, ज्यावेळी आयुष्यामध्ये आपल्याला रस नसतो, आनंद घेण्याचा सुद्धा रस नसतो, त्यावेळी आयुष्यातलं प्रत्येक काम हे आनंदाने करण्यापेक्षा आपण उरकून टाकायला शिकतो. मग आपण आंघोळ उरकतो, आपण जेवण उरकतो, आपण अभ्यास उरकतो. त्याचप्रमाणे आयुष्यातली इतर सगळी कामं सुद्धा आपण उरकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवायचंय की आपण गोष्टी उरकायच्या आहेत म्हणून त्या करायच्या नाहीत, त्यातून आनंद प्राप्त करायचा आहे म्हणून त्या करायच्यात. त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकणार आहोत. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात आपण ज्यावेळी जातो किंवा एखाद्या चांगल्या वक्त्याचं भाषण ऐकायला आपण ज्यावेळी जातो, त्यावेळी आपण जर का त्या भाषणात, त्या गाण्यात रंगून जात असू, देहभान हरपून आपण जर का त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असू, तर खऱ्या अर्थाने आपण त्या क्षणाचा आनंद घेतोय, वर्तमानाचा आनंद घेतोय आणि बाह्यसृष्टीचा सुद्धा आपल्या मनातल्या आनंदाच्या सोबत सोबत आनंद घेतोय. मात्र त्यावेळी होतं काय की बरेचदा आपल्या मनात विचार येतो की आता हा कार्यक्रम सुरू आहे, बाहेर पाऊस पडतोय, मग आता रात्र झालेली आहे, मला घरी जायला वाहन मिळेल का, अशा सगळ्या विचारांची भाऊगर्दी आपल्या मनात झालेली असते. त्यामुळे प्रत्यक्षात वर्तमानात जी काही गोष्ट सुरू आहे त्याचा आनंद लुटणं आपण विसरूनच जातो. म्हणून लेखक आपल्याला सांगतो वर्तमानात जगायला शिका, उत्कटतेने जगायला शिका. या क्षणी पाऊस पडतोय का, तुम्हाला आनंद घ्यायचाय, बाहेर निघा घराच्या, त्या पावसामध्ये चिंब भिजा, पावसाचा आनंद घ्या. गाण्याचा आनंद घ्यायचाय, मग इतर कुठलाही विचार मनात येऊ न देता केवळ त्या गाण्याच्या श्रवणाचा आनंद घ्या. तुम्हाला चांदण्या रात्री फिरावंसं वाटतंय, सरळ अंगणात जा बाहेर आणि त्या चांदण्यांचा वर्षाव आपल्या अंगावर झेलायला शिका. पण त्या क्षणी देवाने आपल्याला आयुष्यात दिलेल्या प्रत्येक क्षणी उत्कटतेने त्या क्षणाचा आनंद घ्यायला शिका. खरा आनंद कसा असतो, टिकाऊ असतो, तो अंतरंगातून येतो हे तर माहिती आहेच आपल्याला, पण तो चिरकाल टिकणारा असतो. यश,
वैभव, समृद्धी या ज्या गोष्टी आहेत आयुष्यात त्या आपल्याला आनंद देतात, पण तो आनंद चिरकाल टिकणारा नसतो, कारण या गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या नसतात. आज यशस्वी असलेला माणूस उद्या असफलतेला सामोरा जाऊ शकतो. आज तुमच्याजवळ जे वैभव आहे ते वैभव तुमच्याजवळ उद्या असेलच असं आपल्याला सांगता येत नाही. मात्र आनंदाचं जे निधान तुम्ही तुमच्या अंतर्यामी साठवून ठेवलेलं आहे, तो आनंद तुम्ही स्वतः परवानगी दिल्याशिवाय तुमचं मन सोडून कुठेही जाणार नाही, कुठेही भटकणार नाही. आणि म्हणून ज्या गोष्टीत आपण आनंद मानत असतो, ज्या नश्वर गोष्टींमध्ये आपण आनंद मानत असतो, यश, वैभव यासारख्या, तो आनंद चिरकाल टिकणारा नसतो. खरा आनंद टिकाऊ असतो आणि तो आनंद आपल्या मनात राहणारा आनंद असतो. लेखक आपल्याला सांगतोय. मुळात होतं काय, आपली एक मानवी प्रवृत्ती असते की खूप मोठा आनंद मिळाला तरी सुद्धा आपल्याला त्यात आनंद होत नाही. कारण कितीही मिळालं तरी आपल्याला आनंद कमीच आहे असं वाटतं. आणि दुःख थोडं जरी मिळालं तरी आपल्याला वाटतं बापरे, देवाने मलाच एकट्याला जगामध्ये किती दुःख दिलेलं आहे. हो ना, सगळ्यांसोबत असं होतं, तुमच्यासोबत होतं, माझ्यासोबत होतं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे सुख का कसं असतं वाटतं आपल्याला, मोठं मिळालं तरी जवाच्या दाण्या एवढं वाटतं आपल्याला. आणि दुःख थोडं जरी मिळालं तरी आपल्याला तो पर्वता इतकं मोठं दुःख आपल्याला मिळालेलं आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, मुळात सुख किंवा आनंद ही आपली मानसिक अवस्था आपण करून ठेवायला पाहिजे. सुख किंवा आनंद बाह्यसृष्टीत शोधण्यापेक्षा आपल्या मनात आपण बाळगून हव्या त्यावेळी तो आनंद अनुभवायला शिकलो पाहिजे. ज्यावेळी आनंद ज्या गोष्टीने आपल्याला व्हायला पाहिजे त्या गोष्टींनी सुद्धा समजा आपल्याला आनंद होत नसेल ना, तर त्यावेळी काय करायला पाहिजे, आपण फॅक्ट चेक करायला पाहिजे. लेखक आपल्याला सांगतोय आपण ही गोष्ट तपासायला शिकलं पाहिजे की माझ्या मनात आनंद आहे का. आणि जर आनंद होण्यासारखी गोष्ट या बाह्यसृष्टीत घडून सुद्धा मला आनंद होत नाहीये, मला एखादं बक्षीस मिळून आनंद होत नाहीये, मला पुरस्कार मिळून आनंद होत नाहीये, मला छान पुस्तक वाचूनही आनंद होत नाहीये, मला छान चित्रपट पाहून आनंद होत नाहीये, सुंदर गाणं ऐकून आनंद होत नाहीये, तर दोष बाह्यसृष्टीत नाहीये, दोष माझ्या आतमध्ये कुठेतरी आहे. मग त्यावेळी आपल्याला विचारायला लागतं स्वतःला, मला विरंगुळा हवाय का, माझं मन थकलंय का रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जगून, मला विरंगुळा हवाय, मला बायको मुलांमध्ये बसून निवांत गप्पा मारायला हवे आहेत का, मला मनापासून आनंद ज्या गोष्टीत मिळेल तो आनंद आधी घ्यायला हवा आहे, त्यातून माझ्या मनाची आनंदी अवस्था मला निर्माण करायची, त्यावेळी मला बाहेरच्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल. हे जे आहे प्रेम, शांती, समाधान या सगळ्या गोष्टी आपल्या अंतरंगात आधी आपण आपल्या मनातल्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढून या गोष्टींना स्वीकारायला आपण शिकलो पाहिजे. ज्यावेळी असं होईल त्यावेळी काय होणार, त्यावेळी अंतरीच्या आनंदाचा बाह्यसृष्टीतल्या आनंदाशी संबंध जोडणं, नातं जोडणं हे आपल्याला अगदी लीलया साध्य करता येईल. अगदी सहजपणे आपल्याला ती गोष्ट साध्य करता येईल. लेखक आपला असं म्हणतो की साध्या गोष्टीत जसा आनंद असतो त्याचप्रमाणे आणखी सुखाच्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद असतो. समजा झुणका भाकरीत आपल्याला आनंद वाटत असेल तर पुरणपोळीत सुद्धा आपल्याला आनंद वाटायला हवा. हो ना, आनंद छोट्या गोष्टीत असतो तसा तो मोठ्या गोष्टीत पण असतो. मात्र मोठ्या गोष्टीतला आनंद आपल्याला किंवा छोट्याही गोष्टीतला आनंद आपल्याला केव्हा जाणवतो माहितीये, जर तो आनंद स्वकष्टार्जित असेल तर. तुम्ही स्वतःच्या कष्टाने ती गोष्ट आयुष्यामध्ये प्राप्त केली असेल तर ती गोष्ट तुम्हाला खरा आनंद देऊ शकते. मुलांनो, मला सांगा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी परकीय शासकांच्या आधिपत्याखाली एखादा सरदार म्हणून काम करायचं ठरवलं असतं तर ते करू नसते शकले का. ते तर अगाध पराक्रम गाजवणारे व्यक्ती होते. त्यांना सहज एखादं सरदाराचं पद एखाद्या परकीय शासकाच्या अंमलाखाली, आधिपत्याखाली मिळालं असतं. पण नाही, त्यांना त्या सरदाराच्या पदाची गोडी वाटली नाही. त्यांना आपलं छोटं का असेना पण स्वराज्य असावं असं वाटलं. का, कारण ते स्वकष्टार्जित असेल ह्याची त्यांना जाणीव होती. आणि स्वतःच्या कष्टाने अर्जित केलेलं हे जे माझं राज्य असेल ते माझं खरं राज्य असेल ही जाणीव त्यांना होती. स्वकर्तृत्वाची गोडी त्यांना वाटत होती आणि म्हणून त्यांनी स्वतःचं असं राज्य उभारलं. आणि म्हणून लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतोय की आपल्याला आयुष्यामध्ये स्वतःच्या कष्टांनी गोष्टी प्राप्त करायला शिकायला पाहिजे. ज्यावेळी आपण हे करू त्यावेळी खऱ्या आनंदाची अनुभूती आपल्याला होईल. लेखक आपल्याला सांगतो पुढे की आयुष्यात अधिकाधिक आपण मिळवायला हवंय.
पण हवं असणं, एखादी गोष्ट आपल्याला हवी असणं आणि त्या गोष्टीबद्दलची हाव असणं, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट हवी असणं म्हणजे त्याबद्दलची इच्छा असणं मनामध्ये, आणि एखाद्या गोष्टीची हाव असणं म्हणजे लालसा असणं. आणि लालच बुरी बला है, लोभ हा मूलम अनर्थानाम. आपले पूर्वज आपल्याला सांगून गेलेले आहेत की आपण खूप जास्त लोभ आपल्या मनात बाळगला तर त्यातून आपला वाईट अंत होणार हे निश्चित असतं. त्यामुळे मित्रांनो, आपली इच्छा म्हणजे हवं असणं आणि आपली लालसा आपल्या मनातली म्हणजे हाव आपल्या मनातली, यातली ही जी सूक्ष्म अशी भेदरेषा आहे ना, ते ओळखणं आपण वेळीच शिकायला पाहिजे. लेखक आपल्याला सांगतोय की पैसा मिळाल्याने आपल्याला आनंद होतो. तो पैसा आपल्याला मिळाला म्हणून आपल्याला आनंद होतो का? नाही. आपण तो कमावलेला आहे, आपल्या कष्टाने आपण हा पैसा कमावलेला आहे, याचा तो आनंद असतो. म्हणजे तो आनंद पैसा या बाह्य गोष्टीचा नसतो, तर तो आपल्या कष्टाबद्दल आपल्याला वाटणारा आनंद असतो. लेखक आपल्याला सांगतात की आपली हाव जी आहे ती आपल्याला अंतिमतः दुःखाकडेच नेणारी असते. पैशाच्या पाठी आपण जर का धावत राहिलो तर काय होतं, आपण पैशाच्याच पाठी धावत राहतो. तीच पैसा अधिकाधिक मला कसा प्राप्त करता येईल याच कामात आपण सतत व्यस्त राहतो आणि आयुष्यातल्या आनंदाला आपण पारखे होतो. कधी कधी तर आपण इतकी मोठी किंमत चुकवतो की आपलं आयुष्य अंताला येतं, पण आपण आयुष्यातला आनंद अनुभवणं विसरून जातो, कारण आपण सतत आनंद कमावण्याच्या मागे लागलेलो असतो, जो आनंद आपण कधी अनुभवू शकत नाही. या प्रसंगी मला एका गोष्टीची आठवण होते मित्रांनो. लिओ टॉल्स्टॉय हा सुप्रसिद्ध रशियन लेखक आहे आणि त्यांनी लिहिलेली एक कथा आहे, हाऊ मच लँड डज अ मॅन रिक्वायर. त्या गोष्टीमध्ये पाहोम नावाचा अतिशय गरीब माणूस असतो, निष्कांचन असतो, त्याच्याजवळ काहीच नसतं. त्या ठिकाणी एक दिवशी एक धनिक असा जाहीर करतो सगळीकडे की जो माणूस एका विशिष्ट ठिकाणाहून धावणं सुरू करेल, सूर्योदयाच्या वेळी तो धावणं सुरू करेल आणि सूर्यास्ताच्या वेळी तो जिथून धावणं सुरू केलं त्या जागी परत येईल, तर त्यावेळी त्यांनी जेवढी जमीन आपल्या धावण्याने पादाक्रांत केलेली असेल तेवढी जमीन त्याला मी बक्षीस म्हणून देणार. पाहोम असतो गरीब, त्याला वाटतं की मला ही जमीन मिळवायला हवी आहे. तो वेड्यासारखा धावत सुटतो, ऊर फोटेस तोवर धावतो आणि सूर्यास्ताच्या आत जिथून धावणं सुरू केलं होतं सूर्योदयाच्या वेळी त्या ठिकाणी येऊन तो कोसळतो आणि आयुष्याचा अंत करून घेतो. आणि मग त्याच्या आयुष्याचा अंत झाल्यानंतर मित्रांनो, त्याला पुरण्यासाठी 6/3 एवढीच जागा लागते. आणि म्हणून लिओ टॉल्स्टॉय आपल्याला या गोष्टीत विचारतो, हाऊ मच लँड डज अ मॅन रिक्वायर. आपल्या हावेला, आपल्या लालसेला कुठेतरी अंत असायला हवा की नको? ज्यावेळी ही लालसा अनंत बनून जाते त्यावेळी ती व्यक्ती कधीही सुखी आयुष्यात राहू शकत नाही. ती व्यक्ती आयुष्यात आनंदाला केवळ पारखी होऊन जाते. लेखक आपल्याला सांगतो की ज्यावेळी आपल्या अंतरीचा आनंद द्विगुणित होतो त्यावेळी काय होतं, 2x2 म्हणजे 4. यश, वैभव या गोष्टींनी आपला आनंद द्विगुणित होत जातो. मात्र केव्हा? तो आपल्या आत असेल तर, आपल्या अंतर्यामी जर का तो आनंद असेल तर आपला आनंद द्विगुणित होतो. मात्र ज्याप्रमाणे 0 या संख्येला 100नी जरी गुणलं, 1000नी जरी गुणलं तरी सुद्धा त्याचा जो परिणाम आहे तो काय येतो? 0च येतो. त्याचप्रमाणे आपल्या मनात जर का आनंद नसेल, आपल्या मनात आनंद 0 असेल आणि बाह्यसृष्टीमध्ये आपण यश, वैभव अशा वेगवेगळ्या गोष्टी जर का आयुष्यामध्ये मिळवत गेलो तरी सुद्धा आपला आनंद द्विगुणित होणार नाही. याचं कारण असं आहे की मुळात आपल्या मनामध्ये आनंद नाहीये. एखाद्या ध्येयानं, लेखक आपल्याला पुढे सांगतोय, एखाद्या स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी झटून प्रयत्न करणं, हेच खरं तर माणसाचं जगणं आहे. आणि खरा आनंद हा स्वप्नपूर्तीत नसतो मित्रांनो, तर स्वप्नपूर्तीसाठी झटण्यात असतो. आनंद जो आहे तो कार्यपूर्तीमध्ये नसतो, तो प्रयत्नांमध्ये असतो. हे ज्याला कळलं तो खऱ्या अर्थाने जगायला लागतो. कारण आपण दैनंदिन आपल्या जीवनामध्ये जे प्रयत्न करत असतो जगण्यासाठीचे, त्या प्रत्येक प्रयत्नातला आनंद लुटणं त्या व्यक्तीला सहजगत्या जमतो. आणि एकदा का हे करता आपल्याला आलं तर आनंद मिळवण्यासाठी वेगळा प्रयत्नच करावा लागत नाही, कारण रोजचं आपलं दैनंदिन जगणंच केवळ आनंदमय होऊन जातं. लेखक आपल्याला इथे सांगतोय की आनंद आपल्याला आयुष्यात मिळवायचा असेल ना तर एक अतिशय सोपं तत्व आहे आणि त्याची तुम्ही निवड करा. कुठली? तर आपल्याला मनापासून आनंद जी गोष्ट देत असणार ना तेच काम तुम्ही आयुष्यभरासाठी निवडा. म्हणजे तुम्हाला तुमचं करिअर म्हणून जे काही निवडायचं असेल ती तुम्ही अशी गोष्ट निवडा की जी तुम्हाला आनंद देते.
मनापासून आनंद देते. केवळ माझ्या आई वडिलांना मी इंजिनियर व्हायला हवंय म्हणून इंजिनियर व्हायचंय, किंवा डॉक्टर माझ्या आई वडिलांना मी झालेला बघायचंय म्हणून मला डॉक्टर व्हायचंय, अशा पद्धतीने जर का तुम्ही शिक्षण घेत गेलात मुलांनो, तर तुम्ही त्या क्षेत्राशी सुद्धा न्याय करणार नाही आणि स्वतःच्या अंतःकरणाशी सुद्धा न्याय करणार नाही. तुम्हाला आयुष्यामध्ये खरा आनंद कधीही लुटायला मिळणार नाही. या संदर्भात मला टॉमस कार्लाइल नावाचा एक पाश्चात्य लेखक आठवतो. तो आपल्याला असं सांगतो की ब्लेस्ड इज ही हू हॅज फाउंड हिज वर्क, लेट हिम आस्क फॉर नो अदर ब्लेस्डनेस. म्हणजे काय, ज्याला आपल्या आवडीचं काम मिळालेलं आहे तो माणूस खऱ्या अर्थाने परमेश्वराने वरदान दिलेला माणूस आहे. आणि त्या व्यक्तीला आयुष्यात इतर काहीही मिळालं नाही तरी चालेल, केवळ आपल्या आयुष्यात आपल्या कामात मिळणाऱ्या आनंदात तो व्यक्ती, केवळ त्या तेवढ्या आनंदाच्या बळावरती व्यक्ती संपूर्ण आयुष्य छान आनंदात व्यतीत करू शकतो. आणि म्हणून लेखक आपल्याला सांगतो की तुम्हाला ज्या कामात आनंद मिळेल तेच काम तुम्ही करा. आणि समजा आपल्या आवडीचं काम आपल्याला मिळालं नाही तर मग तुम्ही म्हणाल मग काय करायचं मॅडम, आम्ही संपूर्ण आयुष्याचं दुःखातच घालवायचं? अजिबात नाही. यावर एक मार्ग आपला लेखक आपल्याला सांगतो. ज्यावेळी आपल्या आवडीचं काम आपल्याला मिळत नसेल ना, मिळालेलं नसेल ना मुलांनो, तर काय करायचं, एक सवय स्वतःला जडवून घ्यायची. जे काम आपण करतो ते आनंदाने करायचंय मला, अशी सवय जर का आपण स्वतःला जडवून घेतली तर काय होणार, आपण करत असलेल्या आपल्या कामात आपल्याला केवळ आनंद मिळणार. खरं तर आनंद मानण्याच्या अनेक युक्त्या आहेत. आपल्यासारखंच काम करणारे इतर लोक जे आहेत ते कसं मजेत काम करतायत, ते कसं आनंदाने काम करतायत, हे जर का तुम्ही जाणलं, हे तुम्ही समजून घेतलं आणि ते तसंच तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर त्या कामातला आनंद तुम्हाला विनासायास मिळेल, अगदी सहज मिळेल. मात्र मला हे काम नको होतं, मला हे करावं लागतंय म्हणून तुम्ही जर का दुःखात ते काम करायला लागलात तर संपूर्ण आयुष्य तुमच्या हाती केवळ दुःख येणार, याची जाणीव ठेवा. लेखक आपल्याला सांगतो की शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं म्हणजे मुळात आपल्या मनामध्ये स्वस्थता ठेवली, मुळात आपल्या मनात आनंद ठेवला आणि आनंदी वृत्तीनं काम केलं तर आपण जे काम करतो त्या कामातून आनंद मिळतो आपल्याला, आपण परत एकदा आनंदी होतो आणि परत त्या आनंदी वृत्तीनं आपण दुसरं काम करतो, परत त्या कामातून आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे आनंदी वृत्तीनं जे जे काम आपण करतो ते ते काम आपल्याला केवळ आनंद देणारं असतं. आनंद अशा चक्रवाढ पद्धतीने आयुष्यामध्ये वाढत असतो. मग तुम्हाला ठरवायचंय आता की तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने आनंद आपल्या आयुष्यातला वाढवायचा आहे की दुःखाचीच चक्र तुम्हाला वाढवत बसायची आहेत. आयुष्य ज्यावेळी आनंदाने आपण जगायला लागतो मुलांनो, त्यावेळी तो संघर्ष राहत नाही, तो उत्सव बनून जातो, तो आनंदाचा उत्सव बनून जातो. तुम्ही स्वतः आनंदी वृत्तीनं आयुष्य जगता आणि इतरांना आनंद वाटत फिरता आणि अशा पद्धतीने उत्सवी पद्धतीने तुम्ही आणि तुमच्या अवतीभोवतीचं जग जगायला लागतं. अशा पद्धतीने मजेत कसं जगावं हे आपल्याला या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे. इथे हा पाठ संपलाय.